योद्धा न्यूज मराठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 346व्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात अभिवादन. शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन. मुंबई, दिनांक 3 एप्रिल 2026. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 346व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधान भवन परिसरात त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यावेळी बोलताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शक्ती व बळ मिळावे, तसेच तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावेत अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. विधानमंडळात थोर विभूतींच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कार्याची आठवण करून देणारे हे क्षण समाजाला नवी दिशा देणारे ठरतात, असे त्या म्हणाल्या. यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, खासगी सचिव अविनाश रणखांब, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उर्तेवार तसेच विधिमंडळ कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण महाराष्ट्रासह देश विदेशात मोठ्या प्रमाणात होत असून त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत राहील असा विश्वासही डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 346वं पुण्यस्मरण म्हणजेच पुण्यतिथी आहे. आज मुंबई येथील विधान मंडळ परिसरातील विधान भवन येथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे आणि सातत्याने या विधिमंडळाच्या परंपरा आणि त्याचबरोबर थोर विभूतींचं स्मरण, त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशांच्या अनेक महत्त्वाचे जे क्षण आहेत त्यावेळेला सर्व आमदारांच्या आणि विधिमंडळाच्या वतीने आम्ही अभिवादन करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना होती स्वराज्याची ती अंमलात आणण्याच्यासाठी शक्ती आणि बळ आई तुळजाभवानी आम्हाला सर्वांना देऊ अशा प्रकारची प्रार्थना करत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचं पुण्यस्मरण अनेक पिढ्यांपर्यंत सातत्याने जगामध्ये, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये केलं जाईल आणि त्यातून नवीन ऊर्जा आणि स्फूर्ती मिळेल अशी मला 100% खात्री आहे.